हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब मिस्टर चॅनल एंड मिसेस मिस्टर एंड मिसेस तर आज संडे होता म्हणून तर आज हेअर वॉश संडे होता केला. त्यामुळे तर हेअर वॉश म्हणलं आधी वगैरे सुकून घ्यायचं आणि मगच पटकन किचन म्हणलं मध्ये आधी जायचं केस कामाला, वगैरे कारण की वाळवून घ्यायचे. परत ते ओले तर राहिले तर मग आमच्या ओले राहतात. रूमच्या ओले पाठीमागच एकदाशी खूप राहिला झाडं ना आहेत, मग त्यामुळं परत ते डॅन्ड्रफ वगैरे दिसायला पण ते प्रॉब्लेम खूप येतो सुंदर म्हणून. वाटते ती तर पूर्ण आमच्या ग्रीनरी रूमच्या वगैरे मागची वाटते. चांगली भारी तर पटकन आवरलं. हे बघा, मी तुम्हाला आमच्या घराच्या पाठीमागचं दृश्य दाखवते. आणि भरपूर झाडं असल्यामुळे म्हणजे पक्षी पण सकाळी भरपूर आमच्या इथे येतात. खूपच म्हणजे पक्ष्यांचं चिमणी, चिवचिवाट पोपट, ऐकू येतं, कावळे कारण की सारखं तुम्ही सकाळ बघितलं तर मी संध्याकाळी त्यांचा दाखवते चिवचिवाट, त्यांचा खिडकीतून. आवाज तर चालूच आमच्या ह्या असतो. साईडला आणि हे मागच्या बघा, साईडला दोन्ही साईडला पूर्ण झाड हे रूमच्या पाठीमागं आमच्या अशी पूर्ण झाडे चालूच असतात. दोन्ही बाजूला असतात, त्यामुळे दिसायला पण खूप भारी वाटतं. तर पटकन आवरले केस वगैरे पुसले तर आणि लगेचच टॉवेल पण चालूच तर मग आवरलं माझं सुकून जाईल. आणि सिंदूर गेले वगैरे किचन लावला आणि मध्ये. निघाले तर आज उठायला लेट किचन झाला, मध्ये. उशीर तर झाला, आज त्यामुळे मग सूर्यनारायणाचं सूर्यनारायणाचं दर्शन झालं, कारण भरपूर उशीर झाला. त्याच्यात हेअर वॉश म्हटल्यावर सगळ्यांना माहिती आहे किती उशीर होतो. तर चहा ठेवला आणि म्हटलं तर सोबतच सायमल्टेनियसली आपण काळा घेवडा पण काळा घेवडा पण जर सेपरेट काम करायचे म्हटलं उशीर होईल. का परत चहाला उकळी आली तर अर्धा घेवडा पण उकळी. तर पाणी आज आमच्यात लेट जास्त काही पाणी भरायला लागतं. म्हणलं पाणी पण भरून घ्यावं. सगळ्यांना चहा वगैरे दिला. मग पाणी वगैरे भरले. काही 2च कळशा भराव्या लागतात, कारण की बोर असल्यामुळं पाणी जास्त भरावं लागत नाही. तर त्या 2 कळशा भरायच्या म्हटलं तरी सगळं त्या नीट घासून वगैरे भराव्या लागते त्या. तर मी सगळ्यांना चहा वगैरे दिला आणि मी स्वतः चहा प्यायला बसले. तर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, आज तर संकष्टी आहे, आपला उपवास आहे. मग काय, आज चहावरच म्हणलं फक्त समाधान मानायचं, कारण की आणि आज कसे काय माहीत मला चहासोबत टोस्ट खायची क्रेविंग झाली ती. तर टोस्ट वगैरे घेऊन बसले. तर म्हणलं लक्षात आलं की संकष्टी आहे. ठीक आहे म्हटलं, फक्त चहावर समाधान म्हटलं. तर मग पहिल्यांदा सगळे कप वगैरे वॉश करून घेतले. मग लागले मी माझ्या पुढच्या कामाला. आणि त्यात आज संकष्टी हे माहीत नव्हतं, त्यामुळे मी शाबू पण काही भिजत घातला नव्हता. तर आज मला फक्त फराळी चिवड्यावरतीच काढायचा होता दिवस, कारण की घातला असता तर शाबू भिजला असता, पण मी काही भिजत सकाळी पण घातला नाही. तर ठीक आवरलं. मग तर घेतलं स्वयंपाक करायला. तर आज मी स्वयंपाकामध्ये म्हणजे जेवणामध्ये सुकी भाजी म्हणून टॅमॅटोची भाजी करणार होती, म्हणजे टॅमॅटोची चटणी आणि काळ्या घेवड्याची आमटी करणार होती. मला अशी सवयच आहे, म्हणजे जर कोणतं पण आता आमटी आणि सुकी भाजी आणि आमटी करायची असेल ना, तर पहिल्यांदा सगळी तयारी करून घ्यायची. पीठ वगैरे मळून ठेवायचं. परत सुकी भाजीला काय काय लागणार ते चिरून ठेवायचं. परत आपले पातळ आमटीला काय काय लागणार ते सगळं निवडी वगैरे सगळं करून ठेवायचं. परत साईडला दोन्ही फोडणी टाकायची, म्हणजे सुकी भाजी उपर्यंत नाही, इकडे पातळ आमटी पण शिजते आणि इकडे सुकी भाजी पण होते. दोन्ही पण कामं सायमल्टेनियसली होते. नाहीतर ना एक करायचं म्हटलं ना भरपूर उशीर होतो. त्यापेक्षा ही सायमल्टेनियसली कामं केलेली कधी पण बरी. तर टॅमॅटोची चटणी, ह्याच्यामध्ये मी चटणी, मीठ, साखर मेन म्हणजे, परत शेंगदाणा कूट वगैरे घालते. आणि परत हे मी टॅमॅटो आहेत ना, ते कढईमध्ये अशी थोडंसं तेल घ्यायचं, कढईला पुसायचं आणि त्याच्यामध्येच असे टॅमॅटो कट केलेले ठेवायचे आणि त्याच्यावरून एखादं ताट वगैरे झाकायचं. ते असे उकडतो ना आपण, कसे उकडीचे मोदक उकडतो ना, तसे उकडायला ठेवले आणि ठेवायचे, फक्त खाली पाणी ठेवायचं नाही. तर ते आपोआप वरची साल निघून जाते आणि ते खायला पण भारी लागतं. तर कांदा चिरायला घेतला आणि हे बघा, प्रत्येक वेळी कांदा हा मला रडवतोच. किती पण बारीक असू दे, किती पण थोडा असू दे, एखाद्या साईडला जरी कांदा चिरत असेल ना, तरीसुद्धा माझ्या डोळ्यातून पाणी येतं. एवढी कांद्याची असं ॲलर्जी झाल्यासारखी झाली आहे. तर कसा बसा तेवढासा कांदा चिरला, हे बघा डोळ्यातून किती पाणी येतं. प्रत्येक वेळीच रडवतो. असू दे, ठीक आहे आता. आणि कांदा चिरला आणि पटकन दोन्ही बाजूला 2 फोडणी दिली. तर लागलीच म्हणलं लसूण पण सोलून घ्यावा, कारण की काळ्या घेवड्यामध्ये आम्ही लसूणच घालतो. तर एका साईडला लसूण पण सोलून घेतला आणि दोन्ही साईडला दोन्ही फोडणी दिली. तर इकडं आमच्या सासरीत जास्त करून आमटीमध्ये लसूणच घालतात, कांदा जास्त वापरत नाही. आणि आमच्या तिकडं माहेरी म्हणजे सगळ्या आमटीमध्ये जास्त करून कांदा घालतात. तर आता इकडची सवय लावून घेतली आहे मी, कारण की लसूण लावायची आणि ते झटपट पण होतं फक्त लसूण टाकल्यामुळं. तर आमटी आणि भाजी तयार आहेत. तर हे बघा किती छान टॅमॅटोची भाजी झाली आहे. आणि ती थोडीशी आटवायची, कारण की जेवढी आटल ना तेवढं असं छान लागती.
तर आज मला बेडरूम आवरायलाच 12 वाजले, कारण की सगळा स्वयंपाक म्हणजे अर्धा निम्मा स्वयंपाक तयार करून ठेवला. आमटी भाजी पीठ मळून ठेवलं, भाताचा कुकर वगैरे लावला आणि मग बेडरूममध्ये आले. तर बेडरूममध्ये आल्या आल्या पहिल्यांदा बेड वगैरे नीट स्वच्छ करून घेतला. तर आज संकष्टी होती ना, तर त्यामुळे मग देवाची पूजा वगैरे केली. आता तो काय व्हिडिओ घेतला नाही मी गडबडीमध्ये. परत मग आज संकष्टी होती त्यामुळे गणपती स्तोत्र आणि मंत्र पुष्पांजली म्हणून घेतली. तर साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्याई कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नामते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धर्मवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देवनामेशी 12, 3 संध्या मने नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्धाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गी. जपता गणपती स्तोत्र 6 मासात एक फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्र, श्रीधराने मराठीत पाठ्याने अनुवादिले. जय श्री गणेश. ओम यज्ञन यज्ञमय जंत देवास्तानी धर्मानी प्रथम्यासं तेनाक महिमामंस चंद्र पूर्वे साध्या शांती देवाः. ओम राजाधिराजाय प्रसेसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुमेह समे कामान कामकामेमः. कामेश्वर वैष्णवना ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यमहाराज्यमदाधिपत्यमयं समन्तपर्या ईशार्थं सर्वं सर्वायुष्यान्तादाप्रत्य समंद्रपर्याताळी एकराळती तदक्लेश श्लोको भगितमृत परिवैष्टारो मृतवसन गृह अवीक्षितस्य कामप्रविक्ष्वा देवाः. इति श्रीमंत पुष्पांजली समर्पयामी. तर आज मला गहू वगैरे निवडायचे होते त्यामुळे गहू निवडून घेतले. तर एवढंच झालं म्हणजे झालं नाही, अजून खूप काम होते. तर आजच्यासाठी एवढंच. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड स्टे कनेक्टेड. बाय.